प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या 21 ऑक्टोबरच्या भागामध्ये अर्जुनने तर डायरेक्ट स्टेडियमच्या बाहेर बॉल नेलेला आहे आज. म्हणजे त्याने आज डायरेक्ट बार कौन्सिलची मीटिंग बोलवलेली आहे आणि त्या जजला सगळ्यांसमोर एक्सपोज केलेलं आहे. बार कौन्सिलमधले सिनियर वकील अर्जुनला म्हणत असतात, ॲडव्होकेट सुभेदार, तुम्ही बार कौन्सिलची मीटिंग बोलवली आहे आणि तुम्ही सांगत नाही आहात ही मीटिंग तुम्ही कशासाठी बोलवली आहे. आणि ते दुसरे वकील म्हणतात, आपण कोणाची वाट बघत आहोत सुभेदार, ही मीटिंग का बोलवली आहे तुम्ही आम्हाला सांगत नाही आहात आणि वाट कोणाची बघतोय आपण. अर्जुन म्हणतो, आपण जज पुरोहितांची वाट बघत आहोत आणि ते आल्याशिवाय आपण ही मीटिंग नाही सुरू करू शकत. हे वकील एकमेकांकडे बघायला लागतात आणि म्हणतात, त्यांचं काय काम आहे. अर्जुन म्हणतो, ते आले की लगेच कळेलच तुम्हाला. वा प्रेक्षकांनो, वा अर्जुनने काय खेळी खेळली आहे. आता थोड्या वेळाने तो पुरोहित जज तिथे येतो आणि म्हणतो, हॅलो एव्हरीवन. आता सगळेच जण त्याला जज असल्यामुळे खूप रिस्पेक्ट देऊन हॅलो म्हणतात. मग आता ते जज म्हणतात, आज एवढ्या तातडीने ही मीटिंग का बोलवली आहे. अर्जुनला बघून आता तो जज पुरोहित म्हणतो, काय हो ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, मला वाटतंय तुम्हाला त्या आश्रमावरचा स्टे उठवलेला अजिबात आवडलेला दिसत नाहीये. त्यावर अर्जुन म्हणतो, हो खरं आहे तुमचं जज, मला ते अजिबात आवडलेलं नाहीये कारण तुमचा तो निर्णय चुकीचाच आहे. त्यावरती तो जज हसून म्हणतो, अहो सुभेदार, हे तुमचं मत झालं, पण बार कौन्सिलला यामध्ये तुम्ही कशाला टाकताय, कशाला बार कौन्सिलला या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व करताय. माझा निर्णय आता कधीच कोणीही बदलू शकत नाही. आता असं तो अगदी ठामपणे बोलतोय बरं का अर्जुनला. आणि अर्जुन त्याच्याकडे आता रागाने बघतोय. किती भ्रष्ट असतात ना प्रेक्षकांनो लोक. बघा, अर्जुनने अगदी जबरदस्त त्या माणसाला एक्सपोज केलेलं आहे. खरंच अर्जुनसारखी माणसं या जगात असतील ना तर कुठेतरी न्याय जिवंत आहे याची आशा असते. काय दाखवलंय प्रेक्षकांनो आज ठरलं तर मग, म्हणजे जे फॅन आहेत ना ठरलं तर मगचे, ते नक्कीच हे सगळं एन्जॉय करणार. आता ही सायली खूप रडायला लागते. तेव्हा कुसुम म्हणते, सायली बेटा, अगं डोळे भरून आपल्या आश्रमाला शेवटचं बघून घे ग. त्यावरती सायली खूप रडते आणि म्हणते, शेवटचं? अगं कुसुमताई, आपण आपल्या घराच्या बाबतीत कसं काय कमी पडलो ग. कुसुम म्हणते, सायली अगं आपलं दुर्दैव आहे ग. इतकी वर्ष आपण या घराची सेवा केली, एवढ्या हाल अपेष्टा सोसल्या, तो हा दिवस बघायसाठी का ग. आपण कधी कपाळावर एक आठी नाही येऊ दिली ग सायली. पण आज सगळं संपलं ग. खरंच प्रेक्षकांनो, आपल्या घरावर जर असं संकट आलं ना तर आपण खरंच किती इमोशनल होऊ तुम्हीच सांगा. जर राहत्या घरावर कोणी असं बुलडोजर चालवलं तर आपल्याला काय वाटेल. आता सायली म्हणत असते कुसुमला, अर्जुन सर इथे असते ना तर त्यांचा खूप आधार वाटला असता ग कुसुमताई. पण कुसुम मात्र खूप चिडली आहे अर्जुनवर. आता ही कुसुम म्हणते, कुठे तुझे अर्जुन सर. सायली म्हणते, अगं ते मीटिंगसाठी कोर्टात गेलेत ग आज. आता ही कुसुम म्हणते, पाहिलं का, तुझ्या आयुष्यातला सगळ्यात वाईट दिवस आहे आज आणि हे सगळं विसरून तो दुसऱ्या कामाला लागला सुद्धा. अगं सायली, हा आश्रम त्याच्यासाठी फक्त आणि फक्त एक केस आहे ग आणि तू वेड्यासारखी त्याच्यावर जीव ओवाळून बसली आहेस. तुझी अपेक्षा असेल की तो इथे येईल, पण नाही, तो नाही येणार. इथे जे काही घडणार आहे ना सायली, त्या सगळ्याला फक्त आणि फक्त तुला आणि मला सामोरं जायचं आहे. पण सायलीचा विश्वास असतो. ती म्हणते, नाही ग, अगं कुसुमताई, अर्जुन सर येतील, तेवढीच महत्त्वाची केस असेल म्हणूनच ते नसतील आले. आता ही कुसुम तिला पुढे काही बोलणार तेवढ्यात महिपतची गाडी यांच्या समोर येऊन अशी उभी राहते. आणि प्रेक्षकांनो, काय ॲक्टिंग केली आहे या महिपतने, जबरदस्त. आता आधी साक्षी दरवाजा उघडते आणि मग हळूच महिपत त्याचं डोकं वर काढून म्हणतो, अलभ्य लाभ, अलभ्य लाभ. अगं बघितलं का साक्षी, अलभ्य लाभ. अय साक्षी, अगं बघ, अलभ्य लाभ झालाय आज. आता असं अलभ्य लाभ म्हणून त्या सायलीच्या समोर उभा राहतो आणि म्हणतो, बघ साक्षी, आज कोण आलंय साक्षात आपल्या समोर, जमीन मालकाची मुलगी. नमस्कार. अहो नमस्कार ताई. सायली महिपतकडे खूप रागाने बघत असते, पण महिपत काही त्याचा उद्देश सोडत नाही बाबा. तर आता पुन्हा एकदा त्यांनी बार कौन्सिलची मीटिंग दाखवली आहे. तर आता हा जज म्हणत असतात की मी जे काही करतो ते विचारपूर्वक करतो आणि मी हे सगळं विचारपूर्वकच डिसिजन दिलेलं आहे. त्यावर अर्जुन म्हणतो, अच्छा, मग कुठला विचार करून तुम्ही हा निर्णय दिलाय आश्रम पाडण्याचा, जरा सांगाल का बार कौन्सिलला. त्यावर हे जज म्हणतात, अहो मी कोर्टातच सांगितलं की तिथे
ते रेस्टॉरंट उभं राहणार आहे. अहो त्या हॉटेलमुळेच खूप लोकांना रोजगार मिळेल, आपल्यासारख्या लोकांना फायदा मिळेल, सरकारचाही फायदा होईल. अर्जुन त्या जजला सडेतोड उत्तर देत म्हणतो की अशा निर्णयामुळे सरकारचा फायदा होत नाही, पण तुमच्यासारख्या लोकांचा फायदा बरोबर होतो. आता लगेच तो जज चिडतो आणि म्हणतो वाटेल ते बोलू नका सुभेदार. अहो मला माहिती आहे तुमचं त्या आश्रमाशी भावनिक नातं जोडलं गेलेलं आहे ना, कारण तुमची बायको त्या आश्रमामध्ये वाढलेली आहे, आम्हाला माहीत आहे. पण तुम्ही स्वतःचा तोल नका सुटू देऊ हो. नाही, एक काम करा ना, दुसरी एखादी केस असेल तर ती घेऊन टाका, तिकडे वळा. त्या मैपत शिखरेंना त्यांचं काम शांतपणे करू द्या. त्यावर अर्जुन म्हणतो अच्छा, मैपत शिखरेंची तुम्हाला फारच काळजी वाटते हो, काय जुनी मैत्री बित्री आहे की काय? त्यावर ते जज म्हणतात अहो काही काय बोलताय, अहो मैत्री बित्री कशाची आली. आता तो घाबरतो बरं का आणि मग हडबडून बोलतो अहो नाही नाही, ते मैपत शिखरे चेहऱ्यावरूनच खूप प्रामाणिक वाटतात बरं का, आणि मी त्यांची आणि हा त्यांच्या बाजूने निर्णय देऊन मी कायद्याची सेवाच केली आहे. अर्जुन म्हणतो कायद्याची सेवा ती कशी केली तुम्ही, कायदा गुंडाळून? आता हा जज चिडतो आणि म्हणतो ओ बस करा, तुम्ही एका सिनियर जजशी बोलता हे विसरू नका. अर्जुन म्हणतो हो, मी अजिबात विसरलेलो नाहीये, दुर्दैवाने मी एका सिनियर जजशी बोलतोय हे आलंय माझ्या लक्षात. आता जज खूप घाबरून जातो. आता अर्जुन म्हणतो रिस्पेक्टेड बार कौन्सिल, मला तुम्हाला एक व्हिडिओ दाखवायचा आहे, त्यामध्ये तुम्हाला या सिनियर जजचा खरा चेहरा दिसणार आहे. आता ते परवानगी देतात अर्जुनला व्हिडिओ दाखवण्याची. आता प्रेक्षकांनो हा व्हिडिओ आपल्याला नाही दाखवलाय त्यांनी, फक्त या व्हिडिओचा आवाज येतोय असं त्यांनी भासवलंय आणि या सगळ्यांचे चेहरे दाखवलेत. आता त्या व्हिडिओमध्ये हेच सगळं असतं की तो दारू पित असतो आणि मग तो महिपत म्हणत, तो जज दारू पित असतो आणि महिपत सांगत असतो घ्या हो तुम्ही, जेवढा मोठा माणूस तेवढी मोठी त्याची कॅपॅसिटी. आता हा जज खूप घाबरलाय हे सगळं ऐकून आणि बघून. आता ते जज म्हणतात की तुमच्या जागेवरचं स्टे हटवणं अशक्य काम होतं ते, पण तुम्ही थेट आमदार साहेबांचा वशिला लावलात. आमदार साहेबांनी फोन केला त्यामुळे मला तुमच्या फायद्याचा निर्णय द्यावा लागला. आता हे सगळेजण याचा व्हिडिओ बघतात आणि मग अर्जुन म्हणतो हे आहे सत्य या सिनियर जज पुरोहितांचं. यामध्ये स्पष्टपणे दिसतंय आपल्याला की जज पुरोहितांनी महिपत शिखरे यांच्याकडनं लाच घेतलेली आहे, त्यांच्या फायद्यासाठी चुकीचा निर्णय मॅनेज करून दिलेला आहे. आता या जजने अक्षरशः मान खाली घातलेली आहे, पण अजून सुद्धा याचा तोरा कमी झालेला नाहीये बरं का. सगळे बार कौन्सिल त्याच्याकडे रागाने बघत असतात, पण तरी सुद्धा आता बघा प्रेक्षकांनो काय होतं पुढे. आता त्यांनी मध्ये पुन्हा सायलीचा महिपतचा सीन दाखवलाय आणि काय जबरदस्त, म्हणजे मी आज पुन्हा एकदा प्रेमात पडली आहे ठरलं तर मगच्या. काय ना प्रेक्षकांनो चढ उतार असतात, पण काय दाखवतात हे मालिका, जबरदस्त डायरेक्शन आहे. साक्षी सायलीला डिवचत म्हणते अहो मालक कसले अण्णा, आता एक्स मालक म्हणा, यांचा या जमिनीशी काहीच संबंध नाहीये. तर आता महिपत म्हणतो अय साक्षी, तुला ना साक्षी काही फिलिंगच नाही बघ, काही भावनाच नाही तुला. अगं तुला समजत नाही का, त्यांना वाईट वाटत असल, उलट आपलं हॉटेल उभं राहायच्या वेळेला त्यांना आमंत्रण द्यायला पाहिजे, तू दे बरं आमंत्रण. त्यावर साक्षी म्हणते अण्णा काय आमंत्रणाचं घेऊन बसलात तुम्ही, अहो मी तर विचार करत होते की आपण रिबीन कापायला सायलीलाच बोलवायला पाहिजे, त्या निमित्ताने या दोघींना पुन्हा एकदा या जमिनीवर पाय ठेवता येईल ना. आता मात्र सायली चिडून म्हणते तुम्हा दोघांना या जमिनीवर पाय ठेवायला लाज वाटत नाही, एखाद्याच्या दुःखामध्ये आनंद मानणारी माणसं आहात तुम्ही. त्यावर महिपत म्हणतो, महिपत अगदी साळसूदपणे म्हणतो कोणामुळं झालं हे सगळं, अहो कोणामुळं झालं, अहो मी म्हणत होतो की बाजार भावाप्रमाणे तुम्हाला भाव देतो, पैसे घ्या मोकळे व्हा, पण तुम्ही नाही ऐकलं ना माझं, तुमच्या हट्टापायीच झालं नाही हे सगळं, नाही तर हे कशाला घडलं असतं, सगळं आलबेल झालं असतं ना, पण नाही. आता सायली म्हणते अच्छा, म्हणजे तुला आम्ही घर दिलं नाही म्हणून तू मधुभाऊंवर खोटा आरोप लावला, खुनाचा आरोप लावून त्यांना जेलमध्ये घातलं आणि आता आमचं घर तोडायला आलायस का रे, अरे लाजा वाटत नाही का तुम्हा दोघांना, कुठे फेडणार आहात ही पापं तुम्ही दोघ जण. महिपत तरी सुद्धा चेहऱ्यावर अगदी साधेपणाचा आणून म्हणतो अहो ताई कशाला आम्हाला खोट्या खुनाच्या आरोपात अडकवताय तुम्ही, अहो झालं ना सगळं, कोर्टानं सगळं निर्णय दिलेला आहे, अहो सगळं आमच्या बाजूनं झालेलं आहे, आम्हाला आमचं काम करू द्या, आम्ही पाया पडतो तुमच्या. ओ ताई चला बाजूला सरका बरं, ओ ताई सरका बाजूला. आता कुसुम चिडते आणि म्हणते ए ताई कोणाला म्हणतो रे,
त्या नावापुरतं सुद्धा नातं नकोय आम्हाला तुझ्यासोबत. आता लगेच हा मैपत म्हणतो बरं राहिलं मॅडम बाजूला व्हा. प्रेक्षकांनो, हा मैपत शिखरे जरी विलन असला ना तरी खरं सांगू या मैपत शिखरे, प्रिया आणि सायली अर्जुन या सगळ्यांमुळे ना, म्हणजे रॅदर सगळ्याच कलाकारामुळे, पण स्पेशली आपलं जे एंटरटेनमेंट होतं ना ते या सगळ्यांमुळे जबरदस्त काम करतात. खरंच सिरियसली आता या जज साहेबांना सगळं बार कौन्सिल चांगलंच ओरडतं आणि आता ते बार कौन्सिल म्हणतात बाप रे आमचा तर विश्वासच बसत नाहीये. अर्जुन म्हणतो हा व्हिडिओ खरा आहे, हवं तर तुम्ही टेक्निकली चेक करू शकता. पुरोहित साहेबांनी कशावरून फक्त याच बाबतीत असं केलं असेल? यांची सो कॉल्ड सेवा बऱ्याच वर्षापासून चालू असेल कायद्याची. हे बार कौन्सिल म्हणतात अहो पुरोहित, अहो काही वाटलं का तुम्हाला हे सगळं करताना? अहो तुम्हाला थोडी पण लाज नाही वाटली? त्यावर हे दुसरे वकील म्हणतात अहो जनतेला न्याय द्यायसाठी बसलेलो आहे आपण इथे, एका पवित्र व्यवसायामध्ये आहोत आपण आणि तुम्ही लाज आणलीत या पेशाला. दुसरे सिनियर वकील म्हणतात एक नासका आंबा सगळं खराब करतो, तुमच्यासारखी कीड सगळ्या वकिली पेशाला लागू शकते, तुमच्यासारख्या लोकांमुळे चांगले कामं बदनाम होतात. आता एक एक जण कसे आरोप लावतात बघा. अर्जुन म्हणतो जज साहेब महिपत शिखरेंना फेवर करताना विसरले बरं का की त्या आश्रमामध्ये एक खून झालेला आहे. महिपत शिखरेची मुलगी एक क्राईम सस्पेक्ट असताना सुद्धा जज साहेबांनी तिच्या फेवरमध्ये हा निर्णय दिला. जज साहेबांना एवढं सुद्धा कळलं नाही की त्या आश्रमामध्ये खून झालेला आहे. खून झालेला असताना सुद्धा तो आश्रम कसा काय पाडला जाऊ शकतो? महिपत शिखरेला हे बरोबर माहीत होतं की आश्रम पाडला गेला तर त्याची मुलगी सही सलामत या केसमधनं सुटेल आणि त्यांना तिथे ते रिसॉर्ट बांधता येईल. आता जज हे सगळं ऐकून त्याच्या पायाखालची जमीन सरकली आहे बरं का. आता अर्जुन म्हणतो विलासचा खून सुद्धा त्या रिसॉर्टसाठीच झाला होता. आता अर्जुनने बोलता बोलता सगळेच मुद्दे मांडलेत बार कौन्सिल जवळ. आता ते बार कौन्सिल या सगळ्याचा विचार करतात आणि म्हणतात काय हो जज पुरोहित, तुम्ही हे सगळं मान्य करताय ना? तर आता ते जज म्हणत असतात मला आता त्याला काही बोलता येईना. शेवटी ते बार कौन्सिल म्हणतात हे कोणत्या तोंडाने आता आपल्याला त्यांच्याकडनं साक्ष देणार आहेत? नाही, आता आपल्याकडे सगळ्यात मोठा पुरावा आहे. आता या जजच्या सनद म्हणजे आता याच्या पेशावरच आलंय हे सगळं प्रेक्षकांनो आणि अशी कीड समाजातनं नष्ट व्हायलाच हवी. अर्जुनने हे सगळं करून फार मोठी डेअरिंग दाखवली आहे. काश आपल्या सगळ्यांमधनं बऱ्याच जणांनी अशी डेअरिंग दाखवली तर कितीतरी अशा पेंडिंग केसेस असतात ज्या पटापट सॉल्व्ह होतील. पण अनफॉर्च्युनेटली हे सगळं मालिकेमध्येच होतं नाही का प्रेक्षकांनो. रिअल आयुष्यामध्ये होणं जरा कठीणच आहे. असो तर आता अर्जुन या बार कौन्सिलला म्हणतोय की मी माझा पुरावा तुमच्या समोर सादर केलाय, आता तुम्ही तुमचा निर्णय द्या, आम्ही बाहेर वाट बघतोय. आणि आता अर्जुन बाहेर गेलाय आणि आता ते बार कौन्सिल पण त्या जजला बाहेर जायला सांगतात की तुम्ही थोड्या वेळ बाहेर बसा, आम्ही आमचा निर्णय तुम्हाला कळवतो. आणि आता बघा प्रेक्षकांनो खूप मजा येते. आता इथून पुढे त्यांनी जे काही ड्रामॅटिक दाखवलंय ना ते जबरदस्त. आज तुम्ही टीव्हीवर पाहिल्याशिवाय राहू नका. आजच्या या धमाकेदार भागासाठी एक लाईक होऊन जाऊ द्या प्रेक्षकांनो आणि काय वाटलं मला सगळ्यांनी कमेंट करून सांगा. आता इकडे महिपत शिखरे फुल जोरावर आहे. महिपत शिखरेला एक माणूस म्हणतो की हा बॉक्स कुठे ठेवू साहेब? आता महिपत बघा सायलीकडे बघून बोलतो अरे ठेव कुठे पण तो बॉक्स, जिथं पाय ठेवशील ना तिथं आपली जागा आहे, जिथे नजर फिरवशील तिथे आपली जागा आहे, अरे ठेव तो बॉक्स कुठे पण. असं म्हणून तो सायलीला मुद्दाम असा स्टेअर करतोय म्हणजे सारखा बघतोय तिच्याकडे आणि आता त्या सायलीला बघून बघून मुद्दाम तिथे नाचायला लागतोय. ढंकटकंग टकर टटन ढंकटकंग असं तो म्युझिक वाजवतोय बरं का तोंडाने. सायलीला इतका राग येत असतो या सगळ्यांचा. पण हे मात्र विघ्न संतोषी बघा ना सायलीच्या रागामध्ये सायलीच्या दुःखामध्ये आनंद मांडतायत. महिपत शिखरे अख्ख्या आश्रमात जाऊन नाचून येतो. ढंकटकंग टकर टकर करून आपला तो नाचू लागलाय तिथे. आता त्याने त्या हातामध्ये स्टे ऑर्डरचं का कसलं तरी त्याच्या हातात ते कागद आहे. आता साक्षी त्या आश्रम चढून वर जाते. या दोघींना सुद्धा असह्य होते या दोघांना त्या आश्रमामध्ये बघणं सुद्धा. आता साक्षी आणि अण्णा दोघे जण तो कागद बघतात. पण आता मात्र सायलीला आता सगळं फ्लॅश आउट झालंय. त्यांनी इथून पुढे सायलीच्या ह्या सगळ्या आठवणी दाखवल्यात. पण आज ना प्रेक्षकांनो हे सगळं बघताना खूप भारी वाटलंय, जबरदस्त वाटलंय. सायली हे सगळं आश्रम डोळे भरून बघत असते आणि तिथल्या एक आठवणी तिला आठवत असतात. पण सगळ्यात आधी तिला आठवलंय ते म्हणजे अर्जुनने दिलेलं प्रॉमिस. अर्जुनने तिला प्रॉमिस दिलं होतं की आश्रम तो पाडू देणार नाही आणि या वेळेला तिच्यासोबत अर्जुन नाहीये. त्यामुळे तिला काय वाटत असेल विचार करा. आता बघा प्रेक्षकांनो जी स्टे ऑर्डर होती ती महिपत शिखरे
त्याच्या हातात घेऊन उभा आहे आणि त्या स्टे ऑर्डरचे जे झेरॉक्स आहे ना ते मुद्दाम तो फाडायला लागतो. आता तो जसं जसं ते फाडतोय तसं तसं सायलीला सगळ्यांचे वाक्य आठवत आहेत. मधुभाऊंची होणारी तडफड. मधुभाऊ म्हणतात की इथली एक एक वीट माझ्या बायकोने आणि मी माझ्या हाताने रचली आहे ग. अगं आम्ही अनाथांना आश्रय दिला ग सायली, आणि आता तो आश्रम पाडला जाणार. सायलीला या सगळ्या एक 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 वाक्य तिच्या कानामध्ये असं सारखं ऐकू येतंय तिला. आणि हा मैपत शिखरे तो कागद असा फाडून सायलीच्या अंगावर फेकताना आपल्याला दिसतोय. काय दाखवलंय हा प्रेक्षकांनो, अमेझिंग डायरेक्शन, अमेझिंग. आज त्यांनी खरंच खूप दिवसानंतर जबरदस्त दाखवलंय असं म्हणायला हरकत नाहीये. म्हणजे सत्याचा विजय कसा होतो बघा, फक्त आपण होप सोडले नाही पाहिजे. मैपत दुःखी झालेल्या सायलीकडे असा सारखा बघत असतो की कशी दुःखी झाली आहे, कशी मजा येते मला. काय हो प्रेक्षकांनो, काय असते ना एकेकाची, काय म्हणू आता, मी निशब्द झाली आहे सगळं बघून. आता तेवढ्यात एक माणूस येतो आणि म्हणतो, साहेब कामाला सुरुवात करायची का? आता त्या माणसाला मैपत म्हणतो, मुहूर्त काढतो का काय, लागा कामाला, फिरवा ते बुलडोजर. आणि आता लगेच सायली ते सगळं ऐकते आणि अजून तिचा जीव कासावीस व्हायला लागतो. आणि का नाही होणार प्रेक्षकांनो, आपल्या घराला असं समोर तुटताना बघून किती वाईट वाटतं. सायली कुसुमकडे बघून आणखीन रडायला लागते. आणि मग आता तिथे भला मोठा तो अजस्त्र बुलडोझर आणलेला आहे मैपतने. आणि आता सायलीचं म्हणजे आता मात्र तिच्या हातपाय गळून गेले बरं का. आतापर्यंत तर तिला फक्त वाईटच वाटत होतं, पण आता ते घर स्वतःच्या डोळ्याने उद्ध्वस्त होताना ती बघणार आहे. त्यामुळे आता ती हे सगळं बघून म्हणजे खूप खूप रडायला लागते. पण तरीसुद्धा सायली खूप ब्रेव आहे प्रेक्षकांनो, तिने शेवटपर्यंत लढा दिलाय. तो भला मोठा अजस्त्र असा बुलडोजर त्या आश्रमाच्या दिशेने येत असतो. सायली ते बघते आणि आता मात्र तिला फार राग आलेला आहे मैपतचा. आणि आता ती सगळ्या जीवाच्या आकांताने तो बुलडोजर थांबवायचा प्रयत्न करते. कमाल आहे सायलीची प्रेक्षकांनो खरंच. आता ही प्रिया बघा ना किती भावनाविहीन आहे. म्हणजे एवढ्या त्या आश्रमात खाल्लं पिल्लं, इतकं पण माणसानं बेईमान होऊ नये प्रेक्षकांनो. पण मी खरं सांगू, मैपत शिखरेसारखी माणसं आम्ही आमच्या आयुष्यातून जवळून बघितलेली आहे. आणि खरंच अशी माणसं असतात जिथे खातात पितात तिथे बेईमानी करून सगळं लुटून नेतात. हे आम्ही आमच्या डोळ्यांनी खूप कमी वयामध्ये अनुभवलेलं आहे प्रेक्षकांनो. आता हे सगळं बुलडोजर ते सायलीच्या म्हणजे अंगावर येते. तो 1 मिनिटसुद्धा थांबवायला तयार नाही आहे बरं का तो बुलडोजर. आता ती कुसुम सायलीला मागे सरकवत असते, सायली मागे हो. पण सायली मात्र पूर्ण जीवाच्या आकांताने तो बुलडोजर थांबवायचा प्रयत्न करत असते. मैपत शिखरे आणि साक्षी शिखरे दोघंही जण ते सगळा सीन एन्जॉय करताय की काय मजा येते, कशी तडफड करते, कर अजून तडफड कर. पण सायली मात्र मोठ्याने ओरडत असते, थांबवा थांबवा हा बुलडोझर, नका नेऊ आश्रमावरनं. आणि आता कुसुम तिला मागे खेचत असते की तिला काही जखम होऊ नये म्हणून. आणि आता कुसुम पूर्ण म्हणजे ताकद लावून तिला मागे खेचते सायलीला आणि बाजूला करते. पण तरीसुद्धा सायली त्या बुलडोझर चालवणाऱ्याला म्हणजे काय सांगता येईल त्याला म्हणत असते की नको आहो, नका नेऊ पुढे बुलडोझर, थांबवा हो. पण कसलं काय आणि कसलं काय, सायलीचं कोण ऐकणार होतं बिचारीचं तिथे. आणि आता एका क्षणाला तो बुलडोझर तिथे येऊन थांबलेला आहे प्रेक्षकांनो. आणि आता मैपत शिखरे त्या सायलीच्या समोर येऊन असा उभा असतो. सायली हातापाया पडायला लागते की नका हो, नका नका आमचं घर पाडू. पण मैपत शिखरे आता तिची ही तडफड अगदी जवळून बघतोय. या गोष्टीचा त्याला जास्ती अत्यानंद होतोय असं वाटतंय मला. आता इकडे बार कौन्सिलचा निर्णय देण्यापूर्वी अर्जुन आणि चैतन्य दोघंही तिथे बाहेर उभे आहेत आणि तो जज त्यांच्या मागे आहे. चैतन्य म्हणत असतो, काय रे अर्जुन, काय वाटतं तुला, बार कौन्सिल आपल्या फेवरमध्ये जाईल का? अर्जुन म्हणतो, हो चैतन्य, आपण पुरावाच तसा मिळवलाय. अरे अरे चैतन्य, ज्यांची बाजू खरी असते ना त्यांना न्याय मिळायला जरा वेळ लागतो, पण त्यांना न्याय मिळतोच. आता या जजला हे सगळं असह्य झालंय बरं का. आता त्याने अगदी माइल्ड धमकी दिलेली आहे त्या अर्जुनला. तो पुरोहित अर्जुनच्या समोर येतो आणि म्हणतो, हे बघा मिस्टर सुभेदार, तुम्ही हे बरोबर केलेलं नाहीये, हा व्हिडिओ फेक आहे आणि हे सगळं बार कौन्सिलला कळणारच. म्हणजे एवढं सगळं करून सवरून हा पुन्हा ते नामंजूर करतोय की हे सगळं फेक आहे म्हणून. कमाल आहे ना प्रेक्षकांनो. आता तेवढ्यात ते पिऊन दादा आलेत आणि सांगतात की चला साहेब, तुम्हाला आतमध्ये बोलवलेलं आहे. आता अर्थातच अर्जुनकडनंच निकाल लागणार आहे, तसं आपल्याला पहिल्यापासून माहितीच आहे. पण हे सगळं अशा पद्धतीने झालं हे आपल्याला माहिती नव्हतं ना.
तर मजा येते ना प्रेक्षकांना बघायला. मग अजूनही ज्यांनी लाईक नसेल केलं त्यांनी पटकन लाईक करून टाका. तर आता पुढे आपण बघतोय या मैपत शिखरेने अजून मोठ्याने त्या माणसाला सांगितलंय, अय पाड रे तो आश्रम. आणि आता ते बुलडोजर कोपऱ्यापासून सुरुवात करतंय आणि सायली तडफड तडफड करत असते, नाही हो नाही, नका पाडू आश्रम. आता त्या आश्रमाची कौलं पाडण्यात येत आहेत. सगळ्यात आधी बरंच नुकसान केले हो प्रेक्षकांनो या मैपतने नाही नाही म्हणता म्हणता. आता सायली ते सगळं बघते आणि अचानक अशी स्तब्ध होऊन जाते. आणि आता मात्र आश्रमातल्या सगळ्या आठवणी पुन्हा तिला आलेल्या दाखवल्यात. पण इथे ना त्यांनी प्रेक्षकांनो ते पावलीचं म्युझिक वगैरे लावलंय ना, त्यामुळे हे बघायला फार भारी वाटलंय. आता मधुभाऊ कोर्टामध्ये सगळ्या अपेक्षा म्हणजे सगळ्या त्यांनी होप्स सोडून दिलेल्या असतात आणि आता त्यांना असं वाटते की त्यांनी त्यांचा जीव सोडून द्यावा. हे सगळं सायलीला आता त्यांचं मधुभाऊंचं बोलणं आठवतंय. आणि साहजिक आहे प्रेक्षकांनो, ज्या उद्देशासाठी आपण जीवन जगत असतो तो उद्देशच जर समोर नसला तर माणसाला खरंच जगावंसं वाटत नाही. तसंच मधुभाऊंचं झालेलं आहे. आता सायलीला त्या सगळ्या आठवणी येतात आणि ती नुसतं त्या आश्रमाला आता बघत असते. ती म्हणते की म्हणजे तिला त्या आठवणी आठवतात की आपण सगळेजण असेच कायम सोबत राहू. हे सगळं सायलीला आठवतंय आश्रमातलं. आता मधुभाऊ त्या सायलीसाठी उड्या मारत असतात ना आनंदाने. सायलीला महाआरतीचा मान मिळाला, ती आठवण सायलीला येते. आणि आता मधुभाऊ म्हणतात की सायली बाळा, अगं तुझं पोट भरलं पाहिजे की नाही, म्हणून आता सायलीला सगळेजण स्वयंपाकघरामध्ये एक 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 घास खाऊ घालतात. सगळी ती पोरं सायलीला अगदी प्रेमाने जेवू घालतात. आणि आता सायली त्यांना सांगत असते की जेवा पोरांनो, अरे माझं पोट गच्च भरलंय आता. खूपच भारी दाखवला प्रेक्षकांनो त्यांनी. म्हणजे तुम्हाला वाटेल की ही काय बडबड करते, पण त्यांनी दाखवलंच असं हे सगळं की ते ड्रॅमॅटिक वाटलेलं आहे. तर आता शेवटपर्यंत सायलीला त्या आठवणी येत राहतात आणि सायली या सगळ्या आठवणी अगदी उभ्या उभ्या जगतीये असं त्यांनी दाखवलंय. आता सायली म्हणते, मधुभाऊ तुम्ही सगळ्या उत्साहानं माझं आत्तापर्यंत करत इतक्या आपुलकीनं आणि इतक्या प्रेमानं आतापर्यंत माझं सगळं करत आलात. तुम्हाला कसं जमतं हे सगळं मधुभाऊ. त्यावर मधुभाऊ म्हणतात, सायली बेटा, आपल्या माणसाबद्दल प्रेम असलं ना की आपल्याला सगळं जमतं. आणि प्रेक्षकांनो सायलीला या सगळ्या आठवणी आठवत आहेत. आणि आता तो जो आश्रम आहे ना तो त्यांनी पुन्हा एकदा दाखवलाय की कसा पाडण्यात आलाय. खूप नुकसान केलेलं आहे मैपतने आश्रमचं. आता हे सगळं नुकसान कोण भरून देणार आहे बरं प्रेक्षकांनो. केवढी पाडापाडी केली आहे त्याने आश्रमाची. मैपतने हे सगळं नुकसान पुन्हा भरून द्यावं. आता सायली रडायला लागते एका पॉइंटला आणि आता खाली बसून जाते ती. आणि आता मात्र तिला हे सगळं खूप असह्य झालंय. या परिस्थितीत सुद्धा ती पुन्हा एकदा मैपतच्या पाया पडत असते की अरे बाबा नको असा छळ करूस आमचा, थांबव हे सगळं. पण नाही, मैपत मात्र तिथेच उभा आहे महिषासुरासारखा. सायलीच्या दुःखामध्ये आनंद मानतोय तो. कुसुम सायलीला सावरायचा प्रयत्न करत असते, पण आता सायलीची नुसती तडफड होतीये. आणि आता मैपत तिला बघून असा हसतोय. आणि प्रेक्षकांनो हा भाग त्यांनी तुर्तास संपवला, पण छान होता आजचा भाग. आपल्याला मेन ड्राम्यासाठी उद्याची वाट बघावी लागणार आहे. तर आता आपण उद्या बघणार आहोत हा मैपत सायलीला पेढा भरवत असतो, घ्या न घ्या पेढा घ्या, अहो गोड करत तोंड, तुमचा आश्रम पाडण्यात आला. तर आता अर्जुन तो पेढ्याचा बॉक्स असा उधळतो. काय एंट्री दाखवली अर्जुनची, जबरदस्त एकदम सिंघामसारखी. आणि त्या मैपतला म्हणतो, मैपत शिखरे या आश्रमाला पाडायचं तर सोड, पण हात सुद्धा तू लावू शकणार नाहीये याच्या पुढे. असं बोलून आता मैपतचे धाबे त्याने दडानून टाकलेले आहेत. मैपतचा टांगापलटी घोडे फरार झालेले आहेत प्रेक्षकांनो. आणि आता सायली पटकन त्या अर्जुनला मिठी मारते. तर आता बघूया काय भारी ड्रामा दाखवतायत ते. आता कुसुम बघा अर्जुनकडे बघून तरडायलाच लागते. बहुतेक कुसुमला वाटत असेल इतनी खुशी मुझे पहले कभी नहीं हुई. भारी दाखवलंय प्रेक्षकांना त्यांनी. पण काय तुमची दिवाळीची साफसफाई झाली आहे की नाही. माझी काल सुरुवात झाली. आता माझे डब्बे राहिलेत घासायचे, बाकी सगळं काल आवरून घेतलंय मी. तर तुमची तयारी कुठवर आली आहे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि ठरलं तर मग एन्जॉय करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. लवकर माझे 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होत हीच ईश्वर चरणी प्रार्थना. आजचा भाग अगदी धमाकेदार होता. आता उद्या सकाळी पुन्हा भेटूयात एका नवीन जबरदस्त एपिसोड सहित. तोपर्यंत धन्यवाद.